Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावरती लातूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून अभिजित दिपके हे हिंगोली किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये थेट शाळांमध्ये जात होते, चौकशी तपासणी करत होते आणि तिथल्या ज्या तक्रारी आहेत त्या मुलींकडून जाणून घेत होते किंवा त्या स्वतः या सगळ्या गोष्टींचा भांडाफोड करत होते. पण ही पहिलीच वेळ आहे ज्या वेळेला एका शिक्षिकेच्या तक्रारीनंतर अभिजित दिपके यांच्यावरती पहिली FIR किंवा पहिला गुन्हा हा लातूरमधल्या औसा तालुक्यामध्ये किंवा औसा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये नेमकं काय घडलेलं होतं, कारण जो दावा सोशल मीडियावरती करण्यात होता किंवा या केसमधलं एक कारण सुद्धा समोर आलेलं आहे की अभिजित दिपके याने तिथे उपस्थित असलेल्या एका महिला शिक्षिकेला की तुम हराम का खाते हो, तुम्ही शरम नाही आती, अशा प्रकारचं वाक्य वापरलं आणि या वाक्याच्या आधारानंतर त्या तिथल्या शिक्षकाचा संताप झाला आणि तिने पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दिली आणि लगेच पोलिसांनी अभिजित दिपके यांच्यावरती FIR नोंदवली. याच्यानंतर CJPने सुद्धा या सगळ्या प्रकरणावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे. अभिजित दिपके यांनी सुद्धा Xवरती एक पोस्ट करत या सगळ्या FIRच्या प्रकरणाला उत्तर दिलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात आधी पोलिसांनी ज्या पद्धतीने FIR नोंदवलेली आहे त्या FIR मधलं ब पत्रक म्हणजे बेसिकली पोलीस माध्यमांना जी प्रेस रिलीज देतात ते माझ्या हातामध्ये आणि त्याच्यामध्ये संपूर्ण तपशील दिलेला आहे की कशामुळं अभिजित दिपके यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठली कलमं लावण्यात आलेली आहे, काय कारण आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जो तपशील आहे तक्रारीचा त्या शिक्षिकेचा ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर अभिजित दिपके यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यानुसार पोलिसांनी म्हणजेच औसा पोलिसांनी लातूर जिल्ह्यातल्या त्यांनी काय केलंय की गुन्हा रजिस्टर क्रमांक 488/2026 कलम 132 329(3) 351(2) 356(2) 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे फिर्यादीचे नाव सय्यद शमशाद बानो खैरात अली, वय 53 वर्ष, व्यवसाय नोकरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विभाग उर्दू, औसा, स्थलांतरित जावळी तालुका औसा, जिल्हा लातूर, राहणार निलंगा वेस, असं साधारण पत्त्याने पुढे मोबाईल क्रमांक दिलाय, पण तो मी काय तुम्हाला सांगू शकत नाही सिक्युरिटीच्या कारणास्तव. आरोपीचे नाव अभिजित दिपके, कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष. आरोपी क्रमांक 2 अजिंक्य शिंदे, म्हणजे हे त्या कार्यक्रमाचे आयोजक होते. इतर 4 ते 5 अनोळखी लोक, सर्व राहणार गाव माहीत नाही. आता आरोपीचा पूर्व इतिहास तो सुद्धा निरंक दिलेला आहे. गुन्हा घडला ती वेळ ठिकाण 20/8/2026 रोजी दुपारी 1:15 म्हणजे 1:10चा टायमिंग त्याच्यामध्ये दिलेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विभाग उर्दू, औसा, स्थलांतरित जावळी तालुका औसा, जिल्हा लातूर, उत्तरेस 2 किलोमीटर. म्हणजे मुळात ही शाळा औसामधली आहे आणि या शाळेचं स्थलांतर जावळी या परिसरामध्ये झालेलं आहे. आता पोलिसांनी म्हणजे जी तक्रार जे नाव दिलं आहे सय्यद शमशाद बानो खैरात अली, 53 वर्ष वयाच्या त्या शिक्षिका आहेत, त्यांनी ही तक्रार दाखल केलेली. त्याच्यामध्ये काय आहे, बाजूस नमूद वेळी ठिकाणी यातील नमूद आरोपींनी आपापसात संगनमत करून शाळेतील मुलांमध्ये जाऊन वेगवेगळे प्रश्न विचारून शिक्षणाच्या कामामध्ये व शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला व तसेच अनधिकृतपणे शाळेत प्रवेश करून चित्रीकरण करून सोशल मीडियावरती व्हायरल केलं. शाळेचेच विद्यार्थी असताना ते दुसऱ्या शाळेचे विद्यार्थी असल्याचं बसवले आहेत असे सांगून शाळेची बदनामी केली व तेथील शिक्षिकाकडे पाहून ये हराम का खाते है, इनको शरम नहीं है असं म्हणून निलंबित करायला लावतो अशी धमकी सुद्धा दिली वगैरे. जबाब मजकुरावरून पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करून तपासकामी पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. आता अर्थातच अनेक छोट्या डिटेल सुद्धा खाली दिलेले, पण ते सांगत बसण्यात काय अर्थ नाही, कारण प्रामुख्याने याच्यामधले 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे सुद्धा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. अभिजित दिपके यांच्यावरती आरोप आहे की ते अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे त्या शाळेमध्ये शिरले, मुलींना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले आणि शिक्षिकेला म्हणजे जे काही तिथल्या शिक्षिका असतील त्यांनी हराम का खाते हो, तुम्ही शरम नाही आती का, अशा प्रकारचं उच्चारलं आणि या संदर्भातले सगळे जे काही व्हिडिओ आहे ते त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केले असं त्या तक्रारीमध्ये सांगण्यात आलेलं होतं आणि FIR मध्ये सुद्धा त्यांच्यावरती हाच आरोप ठेवण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की तपासकामी सुद्धा एक पोलीस निरीक्षक आहे, तो सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे. म्हणजे या प्रकरणाचा तपास सुद्धा आता करण्यात येतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या FIR मध्ये सुद्धा नमूद आहे की शाळेची बदनामी करण्यात आल्याचा आरोप सुद्धा अभिजित दिपके यांच्यावरती ठेवलेला आहे. मागच्या काही काळामध्ये तुम्ही ऐकलं असेल की शाळा असेल, कॉलेजेस असेल किंवा प्राथमिक शाळा असतील, अंगणवाडी असतील, तिथे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला
जाण्यास मज्जाव करण्यात आलेला होता आणि म्हणून सुद्धा या केसकडे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरतंय, कारण आता त्यांच्यावरती थेट FIR हा करण्यात आलेला आहे. आता या प्रकरणानंतर कॉक्रोच जनता पार्टीने सुद्धा त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. अजिंक्य शिंदे ज्या या सगळ्या प्रकरणात आयोजक होते, म्हणजे हिंगोलीनंतर ते लातूरमध्ये गेले, त्या उर्दू शाळेमध्ये एक प्रकारे त्यांनी चौकशी केलेली होती. त्या सगळ्या प्रकरणामध्ये FIR झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. अजिंक्य शिंदे जे आयोजक होते त्यांनी काय म्हटलंय ते सुद्धा मला तुम्हाला ऐकवायचं आहे, पण त्याच्या आधी अभिजित दिपके यांनी एक्सवरती या सगळ्या केसवरती त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्पष्टीकरण म्हणण्यापेक्षा एक गाणं त्यांनी वापरलेलं आहे, जिंदगी की यही रीत है अशा प्रकारचं ते एक गाणं आहे. त्या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे उपरोधिकपणे सरकारला एक प्रकारे टिप्पणी मारण्याचा प्रयत्न केलाय किंवा त्यांना डिवचण्याचा प्रयत्न या FIRच्या माध्यमातून केलाय. त्यामुळं त्यांची हीच अधिकृत भूमिका इथे समजली जाऊ शकते. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की अजिंक्य शिंदे जे या सगळ्यामध्ये आयोजक होते, त्यांनी सुद्धा या केस नंतर आता CJPची म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीची पुढची भूमिका काय असणार याच्याबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. जिला परिषद स्कूल का सर्वेक्षण किया, इसलिए औसा पुलिस स्टेशन में अभिजीत, मैं अजिंक्य, मेरे ऊपर और हमारे कार्यकर्ता के ऊपर FIR रजिस्टर की गई है. अगर स्कूल में जाके स्कूल की जो असलियत है वो उजागर करना अगर पाप है और उसके लिए अगर हमें 1000 भी गुने लेने पड़ेंगे तो हम गुना लेंगे. हम जिस स्कूल में गए थे उस स्कूल में हमने देखा कि वहां पे गांजा पिया जा रहा था, वहां पे दारू पी जा रही थी, वहां पे टॉयलेट नहीं थे, वहां पे किचन शेड जहां पे खाना बनता है मिड डे मील वो ठीक नहीं था, वहां पे बेंच नहीं थे, लाइट पंखे किसी की भी व्यवस्था नहीं थी. और सबसे बड़ी बात, स्कूल के विद्यार्थी ज्यादा है ये बात दिखाने के लिए साइड वाले इंग्लिश स्कूल से विद्यार्थियों को वहां पे लाके बिठा गया था. तो शिक्षा की जो ये अवस्था है उसको उजागर करना अगर गुनाह है तो ऐसे गुनाह लेने के लिए हम तैयार हैं. लेकिन प्रशासन को हमारा कहना है कि जब तक इस ग्रामीण इलाके के, मेरे गांव के ग्रामीण इलाके के जिला परिषद स्कूल ठीक नहीं होते और जब तक उन गरीब विद्यार्थियों को अपना मूलभूत अधिकार नहीं मिलता तब तक हमारी लड़ाई हम जारी रखेंगे. अभिजित दिपके यांच्यावरती हा गुन्हा दाखल झालेला असला तरी सुद्धा राज्यातल्या अनेक शाळांमधून किंवा महाविद्यालयांमधून तरुणी असतील, मुलं असतील, लहान मुलं असतील, ते सुद्धा शाळेतल्या अस्वच्छतेबद्दल किंवा तिथल्या स्वच्छतागृहांबद्दल, तिथल्या निकृष्ट अन्नाच्या दर्जाबद्दल, म्हणजे खाण्याच्या जे काय मध्यान्ह भोजन तिथं मिळतं आणि असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्याबद्दल शाळकरी, मुलं, महाविद्यालयीन तरुणी असे त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओ करून शेअर करतायत. कोंदिवडेतलंच एक उदाहरण आहे जिथे रस्ता खराब झालेला होता म्हणून 2 ते 3 शाळकरी मुलांनी एक व्हिडिओ केला आणि तो व्हायरल केला आणि त्याच्यानंतर लगेचच सरकार खडबडून जागं झालं आणि त्या रस्त्याचं काम करण्यात आलं. म्हणून अभिजित दिपके यांच्यावरती ही जरी कारवाई झालेली असली तरी सुद्धा एकामागून एक जो ट्रेंड सुरू झालेला आहे की शाळा आणि महाविद्यालयामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्याच्याबद्दल ज्या काही गोष्टी सोशल मीडियावरती सर्क्युलेट होत आहेत, म्हणून सुद्धा आता सरकार या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण आता ज्यावेळेला अभिजित दिपके यांच्यावरती पहिला FIR म्हणजे दिल्लीमध्ये जे काय घडलं त्याच्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये आले, त्यांचं आंदोलन संपलेलं आहे आणि ते शाळांमध्ये भेटी देतात आता. त्यामुळं आता FIR झाल्यामुळं अभिजित दिपके यांच्या शाळांच्या चौकशीवर किंवा तपासणीवरती पुढच्या दौऱ्यांवरती काही फरक पडणार का हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.